श्री गणेशाय नमः। सजयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतंसारासन्ना श्रीविघ्नानां या कुन्देन्दु तुषारहारधौरः या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आज 84वे पुष्प आपण श्रीचरणी अर्पण करतो। संत महिपती महाराजांनी लिहिलेली संत चरित्र आपण पाहतो। यावर्षी आपण श्री भक्तविजय ग्रंथ घेतलेला आहे। 28वा अध्याय सुरू आहे। नरसिंह मेहत्याच्या मुलाचं लग्न त्या श्रीमंत सावकाराच्या पुरोहितांनी निश्चित केलेलं आहे। आणि पुरोहित त्या काळातली अशी पद्धत होती की पुरोहित जे ठरवेल ते मान्य करणं दोन्ही बाजूला आवश्यक होतं। आता सावकाराला असं वाटलं की ह्या गरिबाघरची मुलगी आपल्या घरी येते आणि तोही अयाचित आहे, आपल्या दर्जाला शोभणारा तो नाही आहे। आता नाही म्हणायचं तरी पंचायत, कारण यजमानाने आपल्या पुरोहिताने नक्की केले म्हणजे आपलं करणं भाग आहे। मग ज्या अटी वरपक्षाला पूर्ण करता येणार नाहीत अशा अटी व्यापाऱ्यांनी घातल्या। 500 हत्ती पाहिजे, 500 घोडे पाहिजे, 500 रथ पाहिजे, 500 पालख्या पाहिजे, वाजत गाजत मिरवणूक आली पाहिजे, गाव जेवण दिलं पाहिजे, असं म्हणजे जे नरसिंह मेहत्याला करता येणं शक्य नाही अशा अटी त्यांनी घातल्या। पण पुरोहिताची खात्री होती की नरसिंह मेहत्याच्या मागे कोण उभा आहे। नरसिंह मेहत्याच्या मागे प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्ण उभे आहेत, त्याला माहिती आहे। आणि म्हणून तो निश्चिंत होता। त्यांनी नरसिंह मेहता सांगितलं, उद्या तुम्ही वऱ्हाड घेऊन या, बाकी काहीच सांगितलं नाही बरं का। 500 हत्ती आणायचे आहेत का, 500 घोडे आणायचे आहेत का, 500 रथ आणायचे आहेत का, काही मोठं वऱ्हाड आणायचंय किंवा काय आहेर करायचे, काय बोललाय। तो काय म्हणतो की लग्न सगळं आनंदाने पार पडेल, तुमच्या मागे गोपालकृष्णाची कृपा, एवढंच तो सांगतो। आणि तिकडे जाऊन त्या व्यापाऱ्याला सांगतो तुम्ही तयारी करा, नरसिंह मेहता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही पूर्ण करेल। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। नरसिंह मेहते असे बोले वचना, उदय उत्तम आहे लग्नात, तुम्ही सर्व साहित्य घेऊन सहाय्य श्रीकृष्ण करावा। परम चतुर कृष्ण भट जाणा, अति भाविक वैष्णव जन, जेणे सिद्धी जाईल लग्न तैसी वचने बोलेला। म्हणे तिकडील गोष्टी सांगता या सत्री आताच होईल नाश, नरसिंह मेहता प्रमुदास न धरी आस कवणाची। जर म्हणाले मी आत्ताच त्या व्यापाऱ्याच्या अटी याला सांगेल तर नरसिंह मेहता म्हणेल की ह्या अटी काय आम्हाला पूर्ण करता येणं शक्य नाही, तुम्ही दुसरं स्थळ पाहिलं तरी आमची काही हरकत नाही असं म्हणेल। म्हणून त्याला त्याने अटी काहीच सांगितल्या नाही। म्हणे तिकडील गोष्टी सांगता या सत्री आताच होईल नाश, नरसिंह मेहता परम उदास न धरी आस कवणाची। लग्न सिद्धी होईल जेणे तैसीच बोलवली नम्र वचने, पुरोहित निश्चय करणे आला परतून घरास। सुही सुगाय सुगा सुहागेम, सुमनुष्य पाही मध्यस्थ पडली, जे ठाई तेथे द्वैत न दिसे, काही ते ठाई करती ते। यजमानासी असो आता बहुभाषण, राहील ग्रंथ निरूपण, पुरोहित निश्चय सांगून आला परतून निजग्रामा। यजमानासी सांगे वचन, उदय सत्वर होईल लग्न, तुम्ही सर्व साहित्य करून सावधपणे असावे।
हासोने बोले त्रिपुरांतक, नरसिंह मेहता एकला एक, काही साहित्य न देखता नसता देख, कैसा उदय केल. तो व्यापारी आपल्या पुरोहिताला सांगतोय, नरसिंह मेहत्याची उदास वृत्ती आणि त्याची गरिबी मला ज्ञात आहे. तेव्हा तू जरी म्हणत असशील की नरसिंह मेहता उद्या येईल, तरी मला काय असं वाटत नाही की तो वऱ्हाड घेऊन येईल. काही साहित्य नसता देख, कैसा उदय केल. सोयरीक मोडावया कारण म्हणून उदय धरले लग्न, याची विषयी उपक्रम करून दृष्टांत जन बोलत. अरे म्हणाले, त्याला तयारीला सुद्धा वेळ मिळू नये, की एवढी सगळी जमवाजमव करत त्याला वेळ मिळू नये म्हणून मी लगेच उद्याच्या उद्याच लग्न ठरवलं. दुतोंडे दवणे श्रावण मासी मागो गेले शेष कन्याचे, तिने उत्तर दिले त्याशी वैशाख मासी लग्न करू. दवणे असतात, दुतोंडे असतात, ते कधी येतात? श्रावण मासातच येतात. मग ते दुतोंडी दवणे हे शेषाकडे गेले आणि सांगितलं की मला तुमची मुलगी द्या. आता शेषाला माहिती होतं हे दुतोंडी दवणे फक्त श्रावण मासातच असतात. मग ते काय म्हणाले, ठीक आहे आमची मुलगी तुम्हाला देतो, पण कधी देतो? वैशाख मासात देतो. आता वैशाख मासात दुतोंडी दवणे नसतात. उष्णकाळ येता जवळ तो दवणे पावले अंतकाळ, तेवी मी बोललो होता वेळा लग्न सकाळी हो म्हणून हे पुरोहित म्हणे, तू अविश्वासी विवेक नाही निजमानसे, अहम भाव धरला चित्तासे तरी शीघ्रची पावसी अपमान. पुरोहित म्हणाला, पहा तुला मोठा अहंकार आहे. कशाचा अहंकार आहे? आपल्या श्रीमंतीचा अहंकार आहे, आपल्या वैभवाचा अहंकार आहे. पण लक्षात ठेव, त्याच्या मागे परमात्मा उभा आहे. द्रौपदी सतीचे करता हेळना अपमान पावला सुयोधना, तैसे आजे तुझं कारण होईल मज वाटसे. अरे द्रौपदीची विटंबना करताना दुर्योधनाला काही वाटलं नाही, पण जेव्हा भगवंताने अंबर अवतार धारण केला, त्या द्रौपदीला वस्त्र पुरवत राहिला, त्यावेळेला तो दुःशासन वस्त्र फेडता फेडता थकून गेला. तैसे आजी तुझं कारण होईल म्हणजे वाटत असे. तो दुसरे दिवशी नरसिंह मेहता वासन उदयास येता स्नान करून यात तुझा श्रीकृष्णनाथा पूजित असे. द्वादशे टिळे रेखले जाण गळा घातले तुळशी भूषण, सवे घेऊन वैष्णवजन नामस्मरण करीत असे. पुत्रकांता घेऊन तो लग्नास चालला विष्णुभक्त, टाळ मृदंग विणे वाजित गुणवर्णित हरीचे. आता मुलाचं लग्न आहे म्हणून सकाळची नित्य पूजा केली, नित्य नामस्मरण केलं आणि आता वऱ्हाड निघालंय लग्नाला. आता वऱ्हाडी कोण आहे त्यांच्याबरोबर? सगळी टाळकरी वऱ्हाडी आहेत, वैष्णवजन वऱ्हाडी आहेत. ते घेऊन हा नरसिंह मेहता मुलाच्या लग्नासाठी निघालाय. गुणवर्णित हरीचे जय जय मुकुंदा मुरारी अनाथ नाथा भक्त कैवारी. पुराण पुरुषा मधुकैटवारी वससे अंतरे भक्तांचे जय. द्वारकावासी जगन्नायका रुक्मिणीकांता विधिजनका. मथुरावासी कंसांतका भक्तासी सखा तू एक जय. देवादिदेवा सनातना भक्तरक्षका मधुसूदना. विश्वव्यापका जगज्जीवना मनमोहना गोविंदा जय. पुराण पुरुषानंत नामा सगुण पुरुषा मेघश्यामा भक्तकाम कल्पद्रुमा मनोभिरामा. श्रीहरे ऐसे श्रीहरीचे गुणवर्णित प्रेमे करून गातना तर नरसिंह मेहता चालला त्वरित स्वानंद भरित. ते काळी तो द्वारके माझे चक्रपाणी बैसले असता सिंहासनी जाऊन या एकांत सदनी जवळी रुक्मिणी बोलवले म्हणे नरसिंह मेहता भक्तराज सद्भावे अनुसरला मज. त्याचे पुत्राचे लग्न आज गातो निर्लज्ज गुणनाम. इकडे द्वारकेला भगवंताला काळजी पडली. अरे नरसिंह मेहतेच्या मुलाचं लग्न आहे, त्याच्याकडे तयारी तर काही नाही. त्यांनी रुक्मिणीला एकांतात बोलवलं आणि रुक्मिणीला सांगितलं, अगं
माझ्या भक्ताची मला काळजी वाटते, त्याची लाज राखणं आता माझं काम आहे. हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. आपली लाज कोणाला आहे? परमेश्वराला आहे. आपली लाज तो राखतो. तो द्वारके माझी चक्रपाणी, बैसले असता सिंहासने, जाऊन या एकांत सदनी, जवळी रुक्मिणी बोलवले. म्हणे नरसिंह मेहता भक्तराज, सद्भावे अनुसरला मज, त्याचे पुत्राचे लग्न आज, गातो निर्लज्ज गुणनाम. तरी आपण जाऊन तया आधी, स्वांगे करावे कार्यसिद्धी, ऐसे म्हणून कृपानिधी, मेळवी मांदी भक्तांची. रुक्मिणी सांगितलं आपण लवकर पुढे जाऊ, त्याच्या लग्नाची सगळी तयारी आपण करूया. उद्धव आक्रोन नारद तुंबरव, शुक वाल्मिकी प्रल्हाद थोर, भीष्म विभीषण आणि विदुर, मारुती सतृपाचार्यला. सुदामा पेंदा आणि वाकडा, वडजा काना मुका बोबडा, एक डोळा खुदट लंगडा, चिपडा शेंबडा गोपाळ. मग भगवंताने आपल्या भक्तांना बोलवलं. कोण आहेत भक्त भगवंताचे? सवंगडे आहेत ते भगवंताचे. कोण आहेत? उद्धव आहे, अक्रूर आहे, नारद आहेत, तुंबर आहेत, शुक आहेत, वाल्मिक ऋषी आहेत, प्रल्हाद आहेत, भीष्म आहे, विभीषण आहे, विदुर आहे, मारुती आहे. सगळ्यांना म्हणले चला लग्नाला. सुदाम्याला बरोबर घेतलेले, पेंद्याला बरोबर घेतलेले, वाकड्याला बरोबर घेतलेले, वडज्याला बरोबर घेतलेले, कानाला बरोबर घेतलेले. काना म्हणजे कानाने न ऐकायला येणारा बहिरा गोप, त्याला बरोबर घेतलेला आहे. एक भक्त मुका आहे, त्याला बोलता येत नाही पण त्याचा भाव शुद्ध आहे, त्याला बरोबर घेतले. एकाला धड बोलता येत नाही, तो बोबडा आहे पण त्याचा भाव शुद्ध आहे, भगवंताने त्याला आपल्या बरोबर घेतला. एकाचा एक डोळा काना आहे, म्हणजे एक डोळा बारीक आणि एक डोळा मोठा असा आहे, त्यालाही बरोबर घेतलाय, त्याचा भाव शुद्ध आहे. म्हणजे देवाला तुमचा देह कसा आहे याच्यावरती देव तुमच्याकडे पाहत नाही. तो काळा असला तरी देव त्याला बरोबर घेईल, त्याला एखाद्या डोळ्यांनी दिसत नसेल तरी त्याला बरोबर घेईल, कानाने बहिरा असला बरोबर घेईल, मुका असला बरोबर घेईल, पांगळा असला त्याला बरोबर घेईल. फक्त त्याचा भाव शुद्ध पाहिजे. एक डोळा खुजट लंगडा, चिपडा शेंबडा गोपाळ, ऐसे लहान थोर सकळ भक्त बोलावून ते वेळ तया सांगे घननीळ. लग्न असतात काळ चला की ऐसे सांगून तया प्रती बोलविली जांबवंती. सत्यभामा कालिंदी सती स्वयं श्रीपती बोलवी. मित्रविंदा आणि याज्ञजिती, लक्ष्मणा आणि मद्रावती असे येऊन सत्वरगती लग्न श्रीपती चालले. अष्टनायकांना बरोबर घेतलेले. जांबवंती आहे, सत्यभामा आहे, कालिंदी आहे, मित्रविंदा आहे, याज्ञजिती आहे, लक्ष्मण आहे, मद्रावती आहे. यांना सगळ्यांना बरोबर घेऊन भगवंत नरसिंह मेहतेच्या मुलाच्या लग्नाला वऱ्हाड म्हणून निघाले. गोपिका घेऊन वऱ्हाडीने शिविकेत बैसे, माता रुक्मिणी लागल्या वाजंत्र्याच्या ध्वनी, घाव निशाणी घातला. सगळ्या गोपिकांना बरोबर घेतलेलं आहे. केवढं मोठं वऱ्हाड झालं असेल विचार करा. आणि अष्टसिद्धींना बरोबर घेतले दासी म्हणून. अष्टसिद्धी सकळ दासी सवे घेऊन ऋषिकेशी नरसिंह मेहत्याच्या लग्नाची अतिवेगळी चालले. नरसिंह मेहता मार्गी चालत प्रेम भरे गात नाचत तया पुढे जगन्नाथ. जाती लगवगे सन्निध नगर देखता कृष्णे सांगून पाठवले. त्याच कारणे त्रिपुरांत काही कहून वचने विस्मित मनी झाला. गावीचे लोक सांगती मात लग्न आले असंख्यात, ठावन पुढे गावात कैसी मात करावी. श्रीकृष्णाने आपला दूत पाठवला आणि त्या त्रिपुरागंतकाला व्यापाऱ्याला सांगितलं, अरे आम्ही लग्नाचं वराड आलोय. गावातल्या लोकांचं सांगितलं, केवढं मोठं वराड आहे, आपलं गाव सुद्धा पुरणार नाही त्या वराडाला गावात घ्यायचं म्हटलं तरी. काय करावं? मग लोकांनी खरं खोटं पाहण्यासाठी माड्यावर गेले. उंच जागेवर जाऊन पाहिलं, चारी बाजूला सगळे भक्तगण जमलेले आहेत. लग्नाचं वराड केवढं आहे. उपरी या माड्यावरी चढवणे लोक पाहती विलोकणी. मंगलवाद्य वाजती ऐकता करणे गगन भरून कोंदले. वाजंत्री घेऊन या म्हणून सांगितलं होतं. मंगलवाद्य वाजतायत, आवाज आकाशाला भेटलाय.
जैसा अवगत हवा सर्वणे चांदण्या जाती हरपोने की समुद्र जळ देखोने नेने थिल्लर मने लजित गरुडाचे उड्डाणा पुढे शलभ काय देवा पुढे अमूल्य रत्नाच्या पुढे काचकडे झाकोळती की सिद्धांत ज्ञानी यापुढे दादांतार्फे बापुढे किंवा सज्ञानी पंडितापुढे मूर्ख बापुढे रचित देवी वराकडील देखोने लग्न सकळ झाले लज्जायमान पुरोहित म्हणे जगज्जीवन मज कारणे पावला. पुरोहिताला आनंद झाला, देवा माझा शब्द तू पाळलास बाबा, मला खात्री होती तू येशील म्हणून. कारण नरसिंह मेहतेची भक्तीच एवढी होती की त्यांनी तुला भक्तीने वश केलाय. विश्वकर्मा येऊने आपण सर्व साहित्य केले, त्याने दिव्य मंडप विस्तीर्ण बैठका संपूर्ण साधल्या. विश्वकर्माच प्रत्यक्ष आले, ज्याने हे विश्व तयार केले तो विश्वकर्मा. त्याने भव्य असा मांडव घातला, ते लाखो लोक त्याच्यावर बसतील असा भव्य मांडव घातलेला. विश्वकर्मा येऊने आपण सर्व साहित्य केले, त्याने दिव्य मंडप विस्तीर्ण बैठका संपूर्ण साधल्या. लोढे तिवाच्या कालीची चौक घातले, नाना परीचे रंभातील उत्तमा येऊनी नाचे, देवस्वर्गीचे पाहते. नाना परीचे उपायने केशर कस्तुरी सुगंध चंदन, वरा संवेद नारायण तेथे येऊन बसले. भोवती सुप्ती वराणिनी मध्ये बसली, माता रुक्मिणी नरसिंह त्याची राणी बसली येऊन सन्निध. नाना परीचे सुमन हार गळा घातले परिकर, वैष्णव मेळी स्वानंद निर्भर शारंगधर वैसळे. सवे घेऊनी ग्रामवासी लोक, सामोर आला त्रिपुरांतक, जवळी येता सम्यक वैकुंठ नायक उठले. सकळ भक्ता समवेत हरी सोयऱ्यास भेटले, त्या अवसरी त्रिपुरांतकाशी मुरारी मधुरोत्तरी बोलत. त्रिपुरांतक तो व्यापारी गावातला सगळा परिवार घेऊन आलेला आहे समोर. भगवंत स्वतः हात जोडून पुढे गेले त्या त्रिपुरांतकाला भेटायला. सकळ भक्ता समेत हरी सोयऱ्यास भेटले, त्या अवसरी त्रिपुरांतकाशी मुरारी मधुरोत्तरी बोलत. म्हणे नदीस पूर आल्या बरा, भोपळा पावी पैत्रा, तेवी नरसिंह मेहता तुम्हाला करा, सखा सोयरा जोडला. अहो म्हणाले, महापूर आल्यानंतर आपलं धन कामाला येत नाही, काही कामाला येत नाही, सगळा पैसा अडका सगळा इथंच राहतो. जीव वाचवायचा असेल काय उपयोगाला पडतो? एवढासा वाळलेला भोपळा तो आपल्याला उपयोगी पडतो. एरवी त्या भोपळ्याची किंमत काय, वाळलेल्या भोपळ्याची म्हणजे त्याच्यातनं भाजी पण करता येत नाही, अशा भोपळ्याची, वाळलेल्या भोपळ्याची किंमत काय? पण त्याची किंमत कळते जेव्हा महापूर येतो त्यावेळेला आपण कमरेला बांधलं तर तो भोपळा आपल्याला पाण्यामध्ये तरंगत ठेवतो. म्हणाले, तू ज्याला सामान्य मनुष्य समजलास ना, तो नरसिंह मेहता. तो आता तुला कुणासारखा उपयोग पडतोय? त्या भोपळ्यासारखा उपयोग पडतोय. या भवसागरातनं तुला तो पैल तीराला घेऊन जाईल. म्हणे नदीशी पुराल्या बरा, भोपळा पावी पैलतीरा, तेवी नरसिंह मेहता तुम्हास करा, सखा सोयरा जोडला. का आयुष्य सरती वेळी सुधारस चुकवी मृत्यू काळ, तेवी नरसिंह मेहता फक्त प्रेमळ सोयरा केवळ तुम्हास. अहो म्हणाले, ज्याप्रमाणे आयुष्य संपत आलेलं असताना कुणीतरी अमृत तोंडात टाकावं आणि आपला जीव वाचावा, तशी तुझी गत झाली म्हणाले. तुला हा सोयरा मिळाला म्हणून तू वाचलास. काम क्रोधादी अहंभाव भवरोगी पिढीला होता जीव, तिची निवारा सर्व सोरा वैष्णव केला की. अरे म्हणाले, माझ्या भक्ताला जो कोणी छळतो त्याला मी शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. पण म्हणाले, तू त्याचा सोयराय म्हणून गप्प बसलोय, म्हणून तू वाचलायस. की लोह लागे लोह परिसाचे लागता जण अलंकार करते, श्रीमंत जनदेवी याच्या योगे तुमचे दर्शन आम्हा कारण घडले की. कोणी पुरांत बोले वचन आपले सांगान, जी नामाभिधान झाले नव्हते कधी दर्शन, केले आगमन कोठून. म्हणाले, या नरसिंह मेहतेच्या पाठीराखा म्हणून तुम्ही आलेला आहात. मी आजपर्यंत कधी तुम्हाला पाहिलं नाही. एवढं मोठं वैभव आपल्याकडे असेल, असा नरसिंह मेहतेचा कोणीतरी मित्र असेल, हे काही माझ्या बुद्धीला पटलं नाही. तुमचं ऐश्वर्य पाहिलं म्हणजे या नरसिंह मेहत्याची केवढी उठबस आहे. किती श्रीमंत लोकांमध्ये, किती श्रीमंत लोक याला मानतात.
याची खात्री पटली मला. आपलं नाव काय? झाले नव्हते कधी दर्शन केले आगमन, कोठोनी ऐकून बोले देवादिदेव. सावळसा मुझे नाव नरसे मी त्याचे देव घेव करतो सर्व निजांगे. म्हणले माझं नाव सावळसा आहे. या नरसिंह मेहतेची सगळी घेवाण देवाण मीच करतो म्हणाले. म्हणजे काय, मी त्याचा नोकर आहे. तो सांगेल ते काम मी करतो असं भगवंत म्हणतायत. गुमास्ते रे करतो याची द्वारके माझी वस्ती आमुचे, निज कोण याचे जीवीचे एकमीच जाणता. आम्ही म्हणाले द्वारकेला राहतो, मी त्याचा गुमास्ता आहे. त्यांनी सांगितलेला सगळा हिशोब लिहून ठेवण्याचं काम माझ्याकडे आहे. त्याच्या मनामध्ये काय चाललंय ना ते एकटा मीच जाणतो. निजे खोण याचे जेवीचे एक मीच जाणता, ऐसे बोले जगत जीवन परी कोणास न कळे. निजे खोण तो माया लागवी मनमोहन, नकळे महिमान तयाचे. आता एवढं जरी भगवंताने सांगितलेलं असलं तरी हाच परमात्मा आहे हे त्या त्रिपुरांतकाला कळलं नाही. कारण भगवंताने आपली माया त्याच्यावर घातली आहे, त्यामुळे कळलं नाही त्याला. कारण गुरुशिवाय कसा देव कसा कळेल? गुरु बिन ज्ञान कहाँ से पाऊ. देव असतो पण तो आपल्याला दिसत नाही. तो कुणामुळे दिसतो? गुरुमुळे तो देव कळतो, दिसतो. ऐसे बोले जगत जीवना परे कोणाच नकळे निजे कोणा, तो माया लागवे मनमोहन, नकळे महिमान तयाचे. सीमांत पूजन करावयासी, वस्त्रे आणली जी वरासे, ती नीच म्हणून पार पावयासी, लज्जित मानसी झाले. ऐसे जाणून वैकुंठनाथ त्रिपुरांतकाशी काय बोलत, लग्न तो आल्या घडीत संकोचे चित्त तुमचे. तरी स्वयंपाक करता रुची करता त्यात लवण घालावे फार, आणि आपले परिस थोर सोयराचा चार न करावा. आणि आपले गावीचा राजा जाण त्यासीन द्यावी व्याजी धन तेवी, सोयरा पाहून थोर पाहून कन्यादान न करावे. अहो म्हणाले सोयरा आपल्यापेक्षा मोठा नसावा, म्हणजे आपण गरीबा घरची मुलगी करावी. राजाला व्याजाने धन देऊ नये, व्याज तर गेलेच मुद्दल पण जायची भीती असते. की कवीश्वराची वाणी वाद घालता न पुरे कोणी, तेवी सोयरा थोरा म्हणून सर्वजनी न करावा. जैसा उदयासे येता गवस्ती तेजो इंदिसे निशापती, तेवी नरसे मेत्याची देखून संपत्ती संतोष चित्ती झाला. सामग्री केली असेल किंचित लग्न तो आले अपरिमित ऐसे बोलून वैकुंठनाथ विचार सांगत असे. त्रिपुरांतकाशी म्हणे गणनीय जे साहित्य असे अनुकूल ते इथे आणून तात्काळ न्यावे मंगळ सिद्धीसे. सर्व सिद्धी अनुकूल येथ किंचित आणून टाकी यात, मनी होऊन संकोचित द्वैत न धरावे. म्हणले तो त्रिपुरांतक विचार करतोय, माझ्याकडे असलेला सगळा गावातला शिधा जरी एकत्र केला तरी या वराडाला माझा शिधा पुरणार नाही. काय करावं? मग भगवंत म्हणतात सोयरा कोणाला म्हणतात? जो सोय जाणतो तो. तुम्ही असं करा, तुमच्याकडे जो शिधा आहे ते आणा आणि आमच्या या शिधात मिसळा. काही कमी पडणार नाही, तुम्हाला काही कमीपणा येणार नाही. सर्व सिद्धी अनुकूल येथ किंचित आणून टाके यात, मनी होऊन संकोचित चित्ती द्वैत न धरावे. शरीर संबंधाच्या साठी पडल्या रेशमाच्या गाठी, विचार करून ज्ञानदृष्टी द्वैतपोटी न धरावे. आता तुम्ही आम्ही एक झालो म्हणाले, व्याही आहेत ना आपण. आता तुम्हाला कमीपणा येईल असं आम्ही कसं पाहणार म्हणाले. तुम्हाला कमीपणा आम्ही येऊ देणार नाही. कोण सांगतंय? भगवंत सांगतात. द्वैतपोटी न धरावे अवश्य म्हणून ते क्षणी नगरास गेला परतोनी वधूसह साहित्य घेऊन आला परतून त्या ठाया. भीमक राजाची आनंदे भक्ती कन्या अर्पण श्रीपती, मूळ माधवी सत्वरगती लग्न असे प्रीती पावला. ज्याप्रमाणे भीमक राजाने आपली मुलगी रुक्मिणी श्रीकृष्णाला अर्पण केली. मूळ माधव या ठिकाणी श्रीकृष्णाचं आणि रुक्मिणीचं लग्न लागलेलं आहे. भीमक राजा आनंद भक्ती कन्या अर्पण श्रीपती, मूळ माधवी सत्वरगती लग्न असे प्रीती पावला. तया परी त्रिपुरांतक विरोध भाव त्यागुनी रेख, वधूसह साहित्य सगळे तर घेऊन या पातला. त्याप्रमाणे त्रिपुरांतक आपल्या मुलीला घेऊन आलाय, साहित्य आणलेले सगळं बरोबर. गंगेशी ओळ मिळता जाणत याचे अपवित्र म्हणे कोण, ते व्यांगिका करता जगत जीवन भाविकाशी होणे नाही. की ज्याप्रमाणे एरवी गटार गंगा आहे, पण ती गंगेला मिळाली की ती गंगा स्वरूप होऊन जाते, तसं आपण एरवी अपवित्र आहोत.
पण एकदा का भगवंताचा सहवास लाभला की हा देह पवित्र होऊन जातो. गंगेशी ओळला मिळता जाणत असे अपवित्र म्हणे कोणा, तेवी अंगीकार करता जगज्जीवन भाविका शिवणे नाही की. लग्न मांडले आती गजरे वाद्य वाजते मंगलपुरे, हळदी लावल्या परिकरे 16 थोर मांडिले. देवक प्रतिष्ठा ब्राह्मण भोजने नाना परीची दिव्याने, द्विजासे अर्पुनी नारायणे दक्षिणादाने दिले. नरसिंह मेट्यासी श्रीपती आहे रार्पी निजप्रीती तो अस्तवाना पाहुला गभस्ती विप्रबोलती मंगलाष्टके. दुर्वासी शतांबरे अंबरे पासी 10 गर्भवासांगे सुशे, तेवे देवादिदेव वैकुंठवासी वधोरासी रक्षत. जयाचे करता नामस्मरण सकळ दुरिते जाती जळून, तो द्वारकावासी मनमोहन याच कारणे रक्षता. या कारणे रक्षता. ब्रह्मादिशंकर दयासी अखंड ध्याते निजमानसी, तो भक्तवत्सल ऋषिकेशी वधोरासी रक्षता. तो देवादिदेव सनातन क्षीरसागरी शेषशयन, लक्ष्मीकांत जगज्जीवन वधोरासी रक्षिका. ऐसी अष्टके म्हणून लग्न लावले, तेव्हा ब्राह्मणी वाद्य वाजते मंगलध्वनी घावनिशाणी घातला. आणि ब्राह्मणाने मंगलाष्टका म्हटलेले. भगवंताला सांगितले की देवा तुझी अनन्य कृपा या वधूवरावरती राहू दे. ऐशी अष्टके म्हणून लग्न लावले, तेव्हा ब्राह्मणी वाद्य वाजली मंगलध्वनी घावनिशाणी घातला. शुभरंग शुभलग्न सावधान असं म्हणून एकमेकाच्या गळ्यात वधूवराने माळा घातलेले. जेथे आला वैकुंठ नायक उणा पदार्थ न दिसे, तेथ कन्यादाने अपरवित विप्राजे दक्षिणा. ग्रामवासी सकळ जनराशी दिली इच्छा भोजना, दिव्य अलंकार वस्त्रेभूषण वधूवरा कारणे दिले. धन्य धन्य तेथी जी जन जयासी भेटले नारायण, दोन्ही पक्षी जगज्जीवन 16 संपूर्ण करते. त्या गावातले लोक धन्य, त्यांना प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालेलं आहे. संभ्रमे विरुती वराडीने लागल्या वाजंत्र्याच्या ध्वनी, चारी मुक्ती अंगे येऊनी पायी लुळणी घालते. नळे हवाया चंद्र ज्योती नाना परीची अंद्रे सुट्टी अष्टना एका गातनाच ती वैष्णव ती हरिनामे. नाना परीचे सोळे करून सन्मुख बाहे माता रुक्मिणी, नरसिंह मेत्याची राणी विस्मित मनी झाली. 4 दिवस करून लग्न साडे करीत जगज्जीवन, वराडे असे श्रीकृष्ण वस्त्रे भूषणे विरसे. त्रिपुरांतकाशी पुसंतोलित काय बोले वैकुंठनाथ, सोयरा केला विष्णुभक्त देखला परमार्थ प्रपंची. त्या नरसिंह मेहतेच्या बायकोला नवल वाटलं, एवढं भव्य लग्न आपल्या मुलीचं कसं झालं, आपल्या मुलाचं एवढं मोठं भव्य लग्न कसं झालं असं नरसिंह मेहतेच्या पत्नीलाही वाटलं. त्रिपुरांतकालाही वाटलं आपल्या मुलीला एवढा मोठा श्रीमंत जावई भेटला. मग भगवंत त्याला सांगतात, काय सांगतात ऐका. त्रिपुरांतकाशी पुसोनी तुरीत काय बोले वैकुंठनाथ, सोयरा केला विष्णुभक्त देखला परमार्थ प्रपंची. तुम्ही या नरसिंह मेहताला सोयरा म्हणून स्वीकारलंय ना, त्याच्या मुलाला आपली मुलगी दिली ना. नरसिंह मेहत्याकडे पाहिलं की तुमच्या लक्षात येईल की माझ्या भक्ताचा प्रपंचही यथासांग होतो आणि परमार्थही यथासांग होतो. माझे जे भक्त आहेत त्यांना मी कुठेच कमी पडू देत नाही, प्रपंचातही कमी पडू देत नाही आणि परमार्थातही कमी पडू देत नाही. त्रिपुरांतकाशी पुसंतोलित काय बोले वैकुंठनाथ, सोयरा केला विष्णुभक्त देखला परमार्थ प्रपंची. लग्नासमेत राडी परतून आले जुन्या गडी, नरसिंह मेहता कृष्ण प्रौढी गातो गुढी हरिराव. नरसिंह मेहता कारण कानी संगी जगज्जीवन, काही संकट पडता जाण माझे चिंतन करावे. भगवंताने हळूच नरसिंह मेहत्याच्या कानात सांगितले. आता वराड घेऊन सगळे जुन्या गडाला परत आलेले, नवऱ्या मुलीला घेऊन वराड परत आलेले. भगवंताने नरसिंह मेहत्याच्या कानात सांगितलं, तुला काही कमी आहे असं वाटलं, जरूर पडली तर माझं नाव घे. म्हणजे एरवी नाव घेतोच आहे, लक्षात घ्या, आपण एरवी नाव घेतोच आहे. पण संकट पडल्यानंतर आपण देवाला हाक मारतो आणि सांगतो देवा माझं एवढं काम होऊ दे. हे त्यावेळेचे जे नाव घेतो ते वेगळे. म्हणजे एरवी आपण नाम घेतो ते भगवंताची कृपा व्हावी म्हणून घेतो, आणि त्यावेळी जे नाव घेतो ते त्यांनी आपल्या संकटात मदत करावी म्हणून घेतो. तसं भगवंत त्याला सांगतो, तुला काही अडचण आली, अडचण आली, संकट पडलं तर माझं नाव घे, मी तुझ्या मागे उभा आहे याची खात्री बाळग. भक्तांनी काय खात्री बाळगायला पाहिजे?
भक्तांनी ही खात्री बाळगायला पाहिजे की आपल्या मागे तो परमात्मा उभा आहे, आपल्या मागे आपला गुरु उभा आहे, याची खात्री भक्तांनी आपल्या मनात बाळगायला पाहिजे. टाकून या भार राहिलो निवांत असं आपल्याला होता आलं पाहिजे. काही संकट पडता जाण माझे चिंतन करावे ऐसे बोलून या त्याप्रती द्वारके गेल्या रुक्मिणीपती पुढे साधारण श्रुती अवधान द्यावे, अवधान प्रीती मजऱ्यावे. अहो भक्त विजय ग्रंथ जाण की हे कोमळ तुळशी वन, की हे कोमळ तुलसीचे वन, भीमा तिरवासे रुक्मिणी रमणे स्थळी जाणव सरस आवडी सप्रेम जीवन, त्यावरी वर्षाला आनंद घन, भाविक सौभाग्य वैष्णवजन राहिले ऐकून निजे सुखी. परमात्मा कुणाजवळ रमलाय? त्या तुळशीजवळ रमलेला आहे. म्हणून आपल्या दारात तुळस काय की देव तिथे आहे. आल्या आल्या देवाचं दर्शन आपल्याला घडतं आहे, तो तुळशीजवळच उभा आहे. आपली वाट पाहतो, कधी घरी येतो म्हणून. आपण बाहेर जातो आणि भक्त आपली वाट पाहतोय, घरी कधी परत येईल. आपल्याला घरची ओढ का असते? तो परमात्मा आपली वाट पाहत असतो. ऐसे बोलून त्यावरती द्वारके गेला रुक्मिणीपती पुढे सादर होऊन श्रुती अवधान प्रीती मजऱ्यावे. अहो भक्त विजय ग्रंथ जाण की हे कोमळ तुळशीचे वन, भीमा तिरवासे रुक्मिणी रमणे स्थळी जाण वसतसे आवडीस प्रेम जीवन, त्यावरी वर्षला आनंद घना, भाविक सौभाग्य वैष्णवजन झाले ऐकून निज सुखी. पुढले अध्याय रसाळ कथा हुंडी लिहिली नरसेमेता, मैपती म्हणे सौभाग्य श्रोता सादर श्रवणार्थ असावा. स्वस्ती श्री भक्तविजय ग्रंथ ऐका कृष्ण जगन्नाथ प्रेमळ ऐका भाविक भक्त. अष्टाविंशाध्याय रसाळा. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री रुक्मिणी पांडुरंगार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्मा सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर.